नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृषीदूत मंगेश गाडे स्वागत करतो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, आज व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आपल्या टोमॅटो ट्रान्सप्लांटला 3 दिवस झालेले आहेत। रोप लागवडीनंतर आज आपला 3रा दिवस आहे। तर याच्यामध्ये पहिली आळवणी काय करायची आहे या संदर्भात आपण हा व्हिडिओ बनवत आहोत। तर शेतकरी मित्रांनो, लागवडीनंतर दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी आपल्याला एक बुरशीनाशकाची आळवणी घ्यायची आहे, ज्याच्यामध्ये आपण क्रिस्टलचं रोको असेल, त्याचबरोबर UPLचं साप असेल, त्याचबरोबर आपलं ब्ल्यू कॉपर असेल, त्याचबरोबर M45 असेल किंवा अजून एखादं रेडोमिल गोल्ड असेल, जे असे कॉन्टॅक्ट प्लस सिस्टमिक बुरशीनाशक आहेत, त्याचबरोबर एलिएट असेल, अशा प्रकारचे बुरशीनाशक वापरून आपण ही आळवणी करणार आहोत। ही आळवणी करण्यामागचा मुख्य उद्देश हाच आहे की रोप लागवडीनंतर आपल्या रोपांवरती जो बुरशीचा अटॅक होतो, फंगल अटॅक होतो, तो होऊ नये म्हणून आपण ही आळवणी करणार आहोत। ज्याच्यामध्ये मुळकूज असेल, त्याचबरोबर कॉलर रॉट असेल, अशा प्रकारचे आजार हे आपल्या रोपांना होतात लागवडीनंतर। त्या हेतूने आपण ही आळवणी करणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, आळवणीमध्ये आपण एखादं कॉन्टॅक्ट किंवा सिस्टमिक बुरशीनाशक वापरणार आहोत आणि त्याचबरोबर गरजेनुसार NPK आपण या आळवणीमध्ये वापरणार आहोत। NPK मध्ये आपण 13-40-13 किंवा 12-61-0, त्याचबरोबर 19-19, 20-20-20 अशा प्रकारची विद्राव्य खते वापरून आपण ही आळवणी करणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, बघूयात मग आळवणीमध्ये काय मॉलिक्यूल वापरायचे आहेत आणि कोणते विद्राव्य खते वापरायचे आहेत हे मी तुम्हाला दाखवणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी आपण ICLचं 12-61-0 जे की मोनो अमोनियम फॉस्फेट हे आपण लिक्विड फर्टिलायझर घेत आहोत, ज्याच्यामध्ये आपल्याला नायट्रोजन 12% आणि फॉस्फरस 61% मिळतो। त्याचबरोबर आपण क्रिस्टल कंपनीचं रोको हे फंगीसाइड वापरत आहोत। हे सिस्टमिक प्लस कॉन्टॅक्ट फंगीसाइड आहे, जे की चांगलं काम करतं डंपिंगसाठी वगैरे। आणि या ठिकाणी आपण बायरचं ॲम्बिशन हे अमिनो ॲसिड वापरत आहोत, जेणेकरून ट्रान्सप्लांटनंतर जो ट्रेस येतो तो आपल्या निघून जाण्यासाठी या ठिकाणी आपण हे 3 मॉलिक्यूल वापरत आहोत। तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीने आपली आळवणी चालू आहे। साधारणतः आळवणीच्या आधी आपण एक अर्धा तास ड्रिप दिली होती। ड्रिप दिल्यानंतर आपण ही आळवणी करत आहोत, जेणेकरून आपण जे आळवणीचं द्रावण आहे ते व्यवस्थितरित्या आपल्या झाडाच्या मुळापर्यंत पोहोचेल आणि या आळवणीचे आपल्याला सुंदर रिझल्ट भेटतील, अशा हिशोबाने आपण ही आळवणी करत आहोत। तर या ठिकाणी आपला हा प्लॉट आहे, आपण बघू शकता। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांना ही माहिती उपयुक्त ठरेल। आणि कृषीदूत मंगेश गाडे या शेतकरी YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।